अडचणीत आणले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण बोलायचं तर बोलायचं. काही काम एखादं करायचं तर बेधडकपणाने करायचं, बेलाशकपणाने करायचं. याचं कारण त्यांच्या मनात कुठे पाप नसायचं. एकदा का मनात पाप नसेल, तर आपण केलेल्या कृतीबद्दल पश्चाताप होण्याची भावना त्या व्यक्तीच्या मनात येऊ शकत नाही. आणि दादा मला असं वाटतं त्या व्यक्तीच्या वर्गवारीत येत होते. एकतर त्यांनी मी तुम्हाला सांगितलं, की अत्यंत अडचणीच्या वेळेला महाराष्ट्राचं अर्थखातं सांभाळलं. मला कशाचाही अनुभव नसताना माझ्या मंत्रिमंडळात एक उत्तम भरोसेमंद सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. वेळ म्हणजे कदाचित घड्याळ आणि वेळ म्हणूनच त्यांची ती निशाणी होती की काय कळत नाही. कारण दादा 11 वाजता येणार म्हणजे 11 वाजता बरोबर त्यांची गाडी दारात उभी असलीच पाहिजे. बरं आल्यानंतर विषय घेऊन यायचे. ते विषय झाल्यानंतर फाफट पसारा जास्त न करता, काम झालं का बरं सीएम साहेब मी निघतो. मंत्रिमंडळात सुद्धा मी प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे, कागदं असतात पसरलेली. पण दादांच्या समोरचं टेबल हे व्यवस्थित सगळ्या गोष्टी काटकोनात असायच्या. त्यांचं पेन असेल, त्यांचे कागद असतील, हे काटकोनात असायचे. आणि हे मी का सांगतोय आवर्जून? कारण ही सवय शिवसेना प्रमुखांना सुद्धा होती. आणि त्यांच्याबद्दल म्हणजे शिवसेना प्रमुखांबद्दल प्रमोद नवलकर जे बोलले होते, ते मला या निमित्ताने आठवतंय, की माणूस कसा शिस्तीचा असतो. तर म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की विषय काय आणि बोलतायत काय? पण काटकोनामध्ये सगळ्या गोष्टी असणं, सगळ्या गोष्टी स्वच्छ पाहिजे. एखादी गोष्ट जरा तिरकी-तारकी असली का ते व्यवस्थित लावली गेली पाहिजे. ही एकदा शिस्त लागली, का मग कारभार सुद्धा त्या शिस्तीने केला जातो. आपण जर का सगळं काही पसरलेलं आहे, मग कुठला कागद कुठे गेलेला आहे, कशाचा कशाला पायपोस कोणामध्ये नाही, तर कामकाज सुद्धा तसं होऊ शकत नाही. आज आपण सगळेच जण एका अशा दुःखात आहोत, की सगळ्यांनाच असं वाटतंय, की आपल्या जवळचं कोणतरी गेलेलं आहे. ही भावना फार थोड्या व्यक्तींच्या बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण होते. मी तर माझा एक चांगला मित्र गमावला हे तर माझं दुःख आहेच. पण त्याच बरोबरीने महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलंय, हे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे. आणि असं का होतं कोणास ठाऊक? गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांच्याकडनं काही अपेक्षा महाराष्ट्राने केल्या होत्या, मग ते प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अगदी आर.आर. आबा असतील आणि आता अजितदादा असतील, की काही करण्याच्या एका अ, पातळीपर्यंत ते जातात काय? महाराष्ट्र त्यांच्याकडनं अपेक्षा करतो काय? आणि अचानक ते आपल्यातून निघून जातात काय? हे दुर्दैव आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे नुकसान हा दुःखाचा डोंगर केवळ पवार कुटुंबियांवरती नाही, तर महाराष्ट्रावरती कोसळलेला आहे. आज त्यांच्या बरोबरीने इतर सुद्धा जे आपले सदस्य होते विधान परिषदेचे, त्या सर्वांचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहेच. स्वरूप सिंग नाईक आहेत, अशोक मोडक सर, त्याच्यानंतर गंगाधर पटणे, नीला देसाई तर आमच्या पक्षाच्या सदस्य होत्या. त्या सुद्धा महिला आघाडीच्या आमच्या पदाधिकारी होत्या. एक धडपड करणारी माणसं, आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करणारी माणसं. आणि ही अशी माणसं आपल्यातनं अचानकपणाने निघून जातात. त्याच्याबद्दल आज तरी आपल्याकडे दुःख व्यक्त करण्याखेरीज काहीच नाहीये. पण या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करेन, की जेव्हा माणसं असतात, तेव्हा त्यांच्याशी आपण त्यांचं महत्त्व कळून घेऊन त्यांच्या गुणाचा वापर जर का राज्यासाठी केला गेला, तर केवळ आपलंच नव्हे, तर महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. असो, आज मला तरी असं कधी वाटलं नव्हतं, की अजितदादांबद्दल असा प्रस्ताव येईल आणि त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागेल, हे मनात कधीच आलेलं नव्हतं. अचानकपणाने ही वेळ आपल्यावरती ओढवलेली आहे. मी अत्यंत भारावलेल्या आणि जड अंतःकरणाने अजितदादांना श्रद्धांजली हा शब्द मला वापरावा लागतोय. ह्याचं खूप मनामध्ये दुःख आहे. कारण अशी माणसं ही पुन्हा-पुन्हा होत नाहीत. असे मित्र, असे सहकारी हे पुन्हा-पुन्हा मिळत नाहीत. मी या सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे आणि माझ्या पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि पुढचं वाक्य खरंच बोलणं फार अवघड आहे. पण त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच माझी प्रार्थना.